साईनाथ महाराज की जय। निघालो तुम्ही येता का? थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समग्र निर्विघ्नं गुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक पर्व दुसरं आपण सर्वजण या स्पर्धेला सुरतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. लगेचच आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. मॅच चालू आहे ओम साई मनवेलपाडा विरुद्ध माही 11. सोळा धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. हलक्या तरी चेंडूला ऑफ साईडला फक्त डिक्लेअर झोनमध्ये खेळण्यात आलं. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 17. बघा पहिल्या षटकामध्ये जर का विचार केला तर ओम साई मनवेलपाडाचा संघ थोडीशी धीमी सुरुवात दिसली. त्यानंतर थोडंसं संग्राम स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर थोडीशी सुरुवात चांगली. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला. चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकी होईपर्यंत 1 रन कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 18. हलक्या हाताने डिफेन्सच्या पद्धत ऑफ साईडला फक्त घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 19. 19 9 10 रन ऑन स्कोरबोर्ड. उच्च यशीच्या बाहेरच्या चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 20. 20 20 रन ऑन स्कोरबोर्ड. व कशा प्रकारे धावफलकाची जलद गती थोडीशी सुधारली गेली ओम साई मनवेलपाडा या संघाची. पहिल्या षटकामध्ये धीमी सुरुवात. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लगातार 2 चेंडू होते. 2 चौकार आले आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. ऑफसाईडला हलक्या तरी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये कट केलं गेलं. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 21. 5 बॉल 5 बॉल. 5 बॉल झालेत. 5 बॉल 21. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने होते. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना. 22 22. फुलटॉ चेंडू ऑफ साईडला फटका चांगला. 1 2. हो चेंडू अखेरकार रडला गेला. एकाकडून दुसऱ्याकडे गेला. दुसऱ्याकडून परत पुन्हा एकदा चेंडूला बॉन्टरलांच्या दिशेने जायचं होतं पण हार्दिकचं हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा थँक्यू. बघा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं धावफलक स्थिरावलं गेलं ओम साई मनवेलपाड्याच्या दिशेने. आपण पाहतोय 23 धावा. तिथून माही 11 संघ थोडासा बॅकफुटला येताना दिसतात. थोडंसं कमबॅक करून द्यायला लागेल गोलंदाजाला. गोलंदाजी मारवरती अमित पाहतोय. इथून जर का 30+ धावफलक उभारलं तर थोडंसं या मैदानामध्ये कठीण. टॅपचे चॅने सिंगल मागच्या मॅच. ओ हो चेंडू आतमध्ये आला. बॅकअपसुद्धा चांगलं होतं. कमबॅक आणि बॅकअपचा क्रिकेटचा खेळ होता. मागच्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना आपण पाहिलं शाकिबचं कशाप्रकारे बॅकअप होतं. तिकडे 2 धावा शाकिबच्या माध्यमातून सुद्धा अडवल्या गेल्यात. याच बॅकअपचा उल्लेख केला कारण की मागच्या मॅचमध्ये आपण जर का विचार केला बॉल टू बॉलचं इक्वेशन थोडंसं कठीण पडलं. फुलटॉच चेंडू ऑन साईडला फटका वेगाने. चेंडूला फील्ड केले गेले. चेंडू हातामध्ये कलेक्ट केले गेले. सिंगल नाही कंप्लीट. डॉट चेंडू. 24 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. प्रथमेश बाबू होते त्या दिशेने. पंचांचा नोचा इशारा. नोला पूर्णपणे सिंगलमध्ये डिक्लेअर झोनमध्ये मोठा फटकाच्या मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना दिसत आहेत. 26 धावा धावफलकात लगावलं गेल्यात. बघा धावफलकाची जर का विचार केला तर 2 चौकांनंतर धावफलक खूप स्थिरावलं गेले.
त्याचं कारण सुद्धा अतिरिक्त धावा धावफलकामध्ये थोडंसं जास्त अडचण. हो टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, लिफ्ट करण्याचा चेंडूला सोडण्याचा प्रयत्न होता, पण अखेर का चेंडूला एंड मुवमेंटला खेळलं गेलं सिंगलसाठी. 3 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलका धावा 27-27. धावा धावफलकावरती. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. दोन्ही संघांनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला फटका चांगला शरीराच्या वेध घेऊन चेंडूला अडवलं. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 28-28 धावा धावफलका लगावल्या गेल्या आहेत. ओहो टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता, पण चेंडू नोचा इशारा अंपायरचा लाईनीचा थोडासा दूर. 9+1 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये अडताना. बघा धावफलकाची परिस्थिती जर का पाहायला गेलं तर अतिरिक्त आणि अतिरिक्तचं कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे. 3-0-30. 4 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. शेडच्या दिशेने फटका, चेंडू सरळ निघून जातो सी मार्शा पार. कमॉन डीजे. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 34. 30+ टार्गेट कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न. 30+ धावा बोलल्यात. सिंगल त्याच्यानंतर सूझबूझ दाखवला फटका चांगला फक्त डिक्लेअर झोनमध्ये. षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा आपण पाहतोय 35 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. 36चं टार्गेट असेल माही 11 या संघाला. चला हरिओम अँड अक्षय 11 डोंगरपाडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. हरिओम अँड अक्षय 11 कर्णधार या लगेच टॉस्का बॉक्समध्ये आपण टॉस घेणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य वजह येस बघा, तिसऱ्या षटकापर्यंत जर का हरिओम संघ आला नाही आणि मॅच जर का संपली तर हरिओम संघाला 2 रनने पॅनलाइज केलं जाईल. याची सुद्धा नोंद घ्यायची. अक्षय 11 डोंगरपाडा थोडंसं थांबायचं. ही इनिंग संपेपर्यंत जर का हरिओम संघ आला नाही कर्णधार टॉस्का बॉक्समध्ये तर 2 रननी पॅनलाइज केलं जाईल. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात आली. मग स्पर्धेचे काही नियम असतात त्याचे सुद्धा आपण फॉलो करूया. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सुद्धा हा नियम आहे. थोडीशी घाई करायची आहे. अक्षय 11चा संघ जर का विचार केला तर डोंगरपाड्यातून लवकर आलेला आहे. तर हरिओम संघ इथून थोडंसं जवळ असल्या कारणाने सुद्धा थोडंसं संघ लांब अजून लांबावलेलाच आहे. थोडासा संघ अजून मैदानाच्या आतमध्ये आला नाही. हरिओम जर का एखादा प्रतिनिधी कर्णधार आला असेल तर टॉस्का बॉक्समध्ये यायचं. कर्णधारांनी यायचं आहे. बॅट्समन टी-शर्ट उलटा घालून आलाय राजा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजे निश्चितच पांडवा संघाचे कर्णधार दिवेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. अक्षय 11 नितीनजी गावड कर्णधार आपण टॉस्का बॉक्समध्ये त्यांना जाताना सुद्धा पाहतोय. माही 11 दोन्ही संघांच्या मध्ये टॉस होते. टॉस्का बॉक्समध्ये आपण हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळले. सिंगलनी धावफलकाचे श्रीगणेश होते माही 11 या संघाचा. बघा टार्गेट थोडंसं मोठं आहे. थँक्यू.
बघा दोन्ही चेंडूचा आतापर्यंत घेस झाले धावफलका धावा 5. ओ हो बॅट का किनारा था, चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्येच राहिला. विकेट केवरपर्यंत जाईपर्यंत सिंगल नाही, रोखली गेली डॉट चेंडू. 3 चेंडूचा आतापर्यंत घेस झाले धावफलका धावा 5. फुलटॉस चेंडू ऑन साईडला घेऊन काढला फक्त. सो फेकी वे सुद्धा वेगाने सिंगल. 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झाला धावफलका धावा 6. पहिला सिंगल, दुसरा चौका, तिसरा डॉट, नोवर चौका होता का तो? ओके. नो प्लस 4 मग 2 मिनटं 7 झाले असतील मग. येस. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू डॉट. ऍड करायला लागेल तो राजा. 5 चेंडूचा आतापर्यंत घेस झाले धावफळ करतावा 8. बघा 9 वरती चौका आल्यानंतर सुद्धा धावफळकर थोडंसं धावफळक स्थिरावलं गेलं, कारण की चौकाण्याचे धावफळक ज्या प्रकारे असतात तेच धावफळक आहे. 1-4 पुढे संघ म्हणजे डॉटसुद्धा आलेले आहेत. जर 9 चेंडू हाताळले त्याला भरून काढण्याचा सुद्धा मनोर यांचा प्रयत्न हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफळकर धावा 9. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळाला बंगाची सुपली सोन्याची बाळाला बंगाची सुपली सोन्याची अशी 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 बाळाला बंगाची सुपली सोन्याची ती रे सुपली घडविली अशी बाळा देवाने सुपली घडविली. थँक्यू. डीजेच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक वर्गांचे गाणं मन जिंकण्याचं कार्य केलं. थोडंसं प्रेक्षक वर्गाची गर्दी कमी आहे सुद्धा, तर या गाण्यावरती आमची डीबीएनची टेक्निकल टीम, पांडवा संघ, आयोजन कमिटीसुद्धा एन्जॉय करते. जे खऱ्या अर्थाने उन्हाचा ताबा जास्त असला तरी म्हणजे एन्जॉय थांबला नाही पाहिजे. या स्पर्धेमार्फत आपण जर या ग्राउंडवरती सतत दुसऱ्या वर्षाने विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं अनिल बेनबन्सी सर, अनिकेत सावंत, लगातार 2 दिवस आपण त्यांना ऐकत होतो. आणि शेवटचा आणि अंतिम दिवस हो मयूर चेंडूवर वेगानेच गेले होते, पण तिकडे बॅकअपसुद्धा चांगलं होतं. 10 धावा धावफळ कधी लगावल्या गेल्या आहेत. ऑफसाईडला फटका, चेंडूला हातमध्ये गलत केलं, फेकी करेपर्यंत 1 रन कंप्लीट होणार नाही. धावची इच्छा रूपात राजेंद्रला मैदान सोडावं लागतील. पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. बघा थोडंसं धावफळ का स्थिरात संत गती येते, कारण की 3 चेंडूचा आतापर्यंत घेस झाले धावफळ का धावा 11. ओ हो थोडंसं मागे नाही बघा, ते सरळ सरळ आपली जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या दिशेने नॉन स्ट्राईक एंडवरती पोचायचं आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झाला धावफळ का धावा 12. चेंडूला फेकी, सिंगल नाही. ओ हो वरच्या हँडवरती फेकी. मनोर आहेत मरून बघा सूरजला कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपण आता सूरज नेहमी कमबॅक करून देण्यासाठी जाणला जातो. उमसाई मनवेलपड्याचा संघामध्ये आपण पाहतोय प्लेईंग 9 मध्ये थोडेसे चेंजेस दिसत आहेत. प्लेयर्स अवेलेबल नाही, तरी धावफळ काय खूप चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफळकर धावा 13. मेराचं समीकरण ऑन आहे. थोडंसं मॅचमध्ये मागे दिसतोय माई 11 संघ. धावफळकर जलद गतीने पोचायला लागेल. 36चं आव्हान आहे, तिथपर्यंत ऐकू एकदा. 36चं आव्हान, थोडंसं मोठं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे आता ओमसाई मंडळपड आपण किशोरला पाहतोय. 13 धावा 13.
ऑफ साईडला चिराग फेकी करेपर्यंत डॉट चेंडू. बघा या क्षेत्ररक्षणाचा उल्लेख केला जातो. मागच्या 2 दिवसामध्ये आपण जर का मॅच पाहिला असेल, चेंडूला जर का कलेक्ट केलं गेलं तर सिंगल कंप्लीट नाही होत. याच काहीच्या गोष्टी होत्या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून चुका होताना पाहिला. साहिल चेंडूला कलेक्ट केलं का फेकी. आता बघा नोच्या पुढे आणून सुद्धा मागे पाठवले. इथून सिंगल कशाप्रकारे ओमसाई मुनेलपाडा संघ खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजर ठेवतो. आपण किशोरला पाहतोय गोलंदाजी मारवरती फेकी. आता चेंडूला एक सिंगल सिंगल सिंगल. बघा चेंडू हातामध्ये नाही आला, थोडंशी चेंडू हातातून निसटला तर सिंगल कंप्लीट होते. मग याच गोष्टीचं काही लक्ष ठेवावं लागतं की रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी फास्ट ठेवावी लागते. बॅकअप सुद्धा आहे. हो हितेश होते. हितेशला खूप दिवसांच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय आणि आता सातत्यानं दाखवून जाते की ओमसाई मुनेलपाडा 12वे खेळाडू हितेश म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चान्स मिळाला, त्या चान्सची संधी करायच्या. सुरेख जशा प्रकारे हितेशचा उल्लेख केला त्या प्रकारे संग्रामच्या हाताकडून चेंडू जात होता सीमारेषा पार, पण खूप सुंदर बॅकअप सुद्धा हितेश होतं. बघा याच चान्स तुम्हाला जर का संधी मिळत असेल त्या संधीचं सोनं करून दाखवतोय. खऱ्या अर्थाने हितेशला आपण पाहतोय. ओमसाई मुनेलपाडा नेहमी जिथे स्पर्धा होता 12 मॅनची भूमिका निभावताना नवसांगच्या दिशेने कॉम्बॉक्सच्या दिशेने येतो. पण आता क्षेत्ररक्षणाचा नजारा कशा प्रकारे बॅक टू बॅक 2 चेंडू आपल्या संघासाठी सुरेख संग्रामने त्या चेंडूवर प्रयत्न केले होते. त्यानंतर सुंदर बॅकअप दिलं होतं. षटकाची समाप्ती. या षटकामध्ये फक्त 3 धावा. खूप चांगलं षटक हाताळलं. तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकर धावा 16. खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. साहिल गोलंदाजी मारवती. साहिलचा फुलटॉस चेंडू. बघा थोडंसं आता सामन्यामध्ये औपचारिकतेच्या दिशेने जर का इथून विजय थोडासा कठीण दिसतोय बॉक्स सर्किटमध्ये आणि पांडवाच्या ग्राउंडवरती जर का आपण चेस पाहिलं थोडंसं कठीण. हो टप्पा पडल्यानंतर चेंडू मनोहरच्या हातात नाही आला. आज हितेश थोडासा आपल्याला खुश दिसणार. क्षेत्ररक्षणाचा नजारा संग्रामला कुठेतरी दाखवून दिलं की मला बाहेर बसवता 12 मॅनची भूमिका निभावताना मी नेहमी असतो, पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा मी सुद्धा बाहेर बसून सुधारला आहे. शेटच्या दिशेने चेंडू डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार. ऐकूया डीजीला. खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. सर्वांचा क्रिकेट हा जीव की प्राण आहे. डीजेच्या माध्यमातून सुद्धा मन जिंकण्याचं कार्य केलं जाते. 21 धावा धावफलकर लिगावल्या जातात 21. आणि संडेच्या दिवशी जर का विचार केला तर क्रिकेट हा जीव की प्राण असतो, कारण की संडेच्या दिवशी सकाळी 6 नंतर खेळायला निघाल्यानंतर रात्री किती वाजता घरी पोहोचायचे सुद्धा भान नसतं. चेंडू इंटू द गॅप सीमारेषा पार. ही एकदा डीजेला संधी. थँक्यू. 25 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. मॅचची समाप्ती. हार्ड लक माय 11 संघ. थोडेसे 2 चौकार आले होते पण किती उशिराने आलं हेही पाहावं लागेल. थोडंसं लेट झालं गेलं. कॉंग्रॅच्युलेशन ओमसाई मुनेलपाडा संघ विजयी ठरतोय. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अक्षय 11 डोंगरपाडा. टॉस नाणेफेकीचा अहवाल हरिओम.